साहेबांचं नावच लागत नाही, काय म्हणशील याबाबत? हा सरकार आहे ना निव्वळ खोटेपणाचं सरकार आहे. खोटी आश्वासनं देतात आणि आज एवढे 4-5 वर्ष झाले नाव देऊ तरी पण देत नाही. पण याला कुठे ना कुठे आपण पण कमी पडतो. 4 दिवस झाले उपोषणाला बसले आहे. आज जर घाटावर असता तरी तशी पाय ठेवायला जागा नसती राहिली. पाटील साहेबांचं नाव येईल. मित्रांनो, मी डुंगरे चॅनल स्वागत आहे. आज आपण रश्मीताई कोपेटा हे आमर उपोषण केलं इथे चिंचपाडा ब्रिज केले, तिथे आलो आपण. आपल्या आंदोलन तीव्र गती झालेलं आहे आता. हा दिशा आला. भूमिपुत्रांचा जो आपण या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे. या ठिकाणी रस्ता रोकोच्या माध्यमातून दिवसांनंतर काय तिला आपण सांगतो पाणी नाही, तिला आपण सांगतो इथून उठा, पण
प्लीज रस्ता सोडा. मला अजून जो काय त्या ठिकाणी रस्ता ही नावा निश्चित स्टेटसला ठेवतात. आम्ही वाघ आहो, याला पाडू त्याला नडू, या नाही तशी पाडायला दाखवा तुमची हिंमत. हा एक कडू आहे पण सत्य आहे. जर या दिबा पाटील साहेब नसतं ना तर 10 पैकी आपण त्या फॉर्च्युनरमध्ये 4 व्हीलरमध्ये फिरतो ना, आपली लायकी पण नसती गाडी घ्यायची. 12,000 15,000 मध्ये मारतात लोक कामं करून. तुम्ही ॲश करून स्टोरेज होता. फार्म हाऊसला गेलो, कॉल इन टू लोणावला असला ना. आपल्या विमानतळाला नाव नाही, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. म्हणून प्रत्येकाने इथं आलाच पाहिजे. हे मोठे मोठे रिस्टार आहेत त्याला तुम्हीच फॉलो करता. वर्षी काय म्हणतात का याचं 1 मिलियन आहेत, 5 लाख फॉलोअर आहेत. अरे पण तुम्हाला कुठं सपोर्ट करतात? आमची सारखंच येतात ना. म्हणजे तुमचं तोंड पण बोलताना कुठं समजून घ्या. म्हणून आपले अस्तित्वासाठी, आपल्या दिबा पाटील साहेबांसाठी प्रत्येकाने इथे येणंच आहे. भले मग तो आगरी असो, कराडी असो, कुंडी असो, ती आपल्याला आपली एकता दाखवलीच पाहिजे. चला दादा, शेवटचंच बरं या विमानतळाला लागलं तर जे दिबा पाटील काय होते संपूर्ण देशाला कळेल, जगाला कळेल. काय म्हणणं आहे तुमचं? दिबा पाटील साहेब कोण होते वेगळं सांगायची गरज नाहीये. त्यांनी स्वतःसाठी कधीच केलं नाहीये. त्यांनी नेहमी आगरी कोल्यांच्या त्यांच्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठीच केलेला आहे. एकदा एक अशी सिच्युएशन आली होती का आपल्या भूमिपुत्रांसाठी कोर्ट बंद होता, पण त्यांनी सकाळी 1 रात्री 1 ते सकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी कोर्ट चालू ठेवला. ती काम चालू ठेवलं. ती न्यायव्यवस्था ते आपल्यासाठी ठेवलेली आहे. म्हणून याची तरी जाणीव ठेवायला पाहिजे. आपली मागणी पूर्ण होईल. बघा, ताईने आमरण उपोषण घेतलेलं आणि खरोखर आज 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसापर्यंत ती अजूनपर्यंत तिची एकच मागणी आहे आणि अजूनपर्यंत म्हणजे ती ठाम उभे आहे. काय म्हणते ताईबद्दल? ताईला म्हणजे मनातून एकदम असं सॅल्यूट केलेलं आहे. म्हणजे शब्दाने आपल्यावर म्हणजे एवढा आपल्या समाजासाठी एवढा मोठा. जर आपण या कार्यक्रम आपण उभं राहिलो, आपण एकजूटने राहिलो तर आता पुढच्या पिढीला आपले जर जाईल. हा, पुढची पिढी आपण जर आता नाही हे केला ना, आपला मार्गाने दाखवला, आपण जर आता नाही जित हाडलो तर पुढच्या पिढीला नाही जर जाईल. आपले पुढची पोराबाला आहेत, पुढच्या पिढीला लहान पोरं जर जाईल. म्हणून मी सांगते तुम्हाला, मी हात जोडून सांगते, अगदी बोलल्या ना, एकजूट व्हा, जिद्द करा.
करूनच दाखवा. आई बघा आपण 4-5 वर्ष झालं दीपा पाटील साहेबांच्या नावासाठी जाम झटतोय. किती हो, मोर्चे काढले किती तरी वर्ष पण झाले, किती मोर्चे अजूनपर्यंत झाले. आपल्या हातात आम्ही काही 3 वेळा मोर्चे, आता भाईंदर पासून कल्याण पासून डोंबिवली पासून लोक आलेले तेव्हा मागे मोर्चा केलेला तेव्हा. मग आता पण यायला पाहिजे ना, सगळे एकजूट हे करायला पाहिजे, जिद्द करायला पाहिजे आपण मागं का पडायचा म्हणून. हा? आई तुम्हाला काय वाटतं की आता आपलं बघा नाव देत नाही आपण एखाद्या दिवशी मोठा मोर्चा काढून हा इंटरनॅशनल विमानतळ आहे तो एका दिवशी 2-4 दिवसासाठी डायरेक्ट तिथे जाऊन बसायला पाहिजे आणि विमानतळ पूर्ण बंद असंच करायला पाहिजे. काय पाहिजे म्हणणं आहे सगळे. तुमचं? हो बरोबर आहे. बरोबर आहे ना? सगळ्या एकजूट होऊनशी एके दिवशी बसायचं सगळे. खरं आहे ते. 1 का 2 दिवस बसायचा, 4 दिवस बरोबर. बसायचा. हा किती दिवस तरी बसायचं आपण सगळ्या एकजूट दिवशी. काय झालं आता ती 4 दिवस झाली बसलंय. आपल्याला काय झालं बसायला, आपण पण बसायचं. 8 दिवस लागत ना सगळ्या बसायचा. सांगते मी तुम्हाला ते दिवस हे जमणार नाही, हटणार नाही लोक. भूपेंद्रदा नमस्कार. आता आपण बघतोय बरेच दिवस झालं तू पण आता या लोकनेते दीपा पाटील साहेबांच्या विमानतळाला नाव देण्यासाठी बरेच दिवस झाले तू पण इथे येतोय. रश्मिताताई असू द्या, आपण असू द्या, हा सगळे आगरी कोळी कलाकार आहेत ना एकत्र येऊन कुठे ना कुठे या दीपा पाटील साहेबांच्या नावासाठी आपण झटत आहे. बरेच राज्यासाठी जो पंचायत गावचा प्रश्न असून नागरिक कोळी कराडी समाज आपल्या समाजाचे नेते दीपा पाटील काय होते, त्याने आपल्या समाजासाठी काय केला होता, हीच भूमिका घेऊन आज आपण इथे आलेलो. आणि या ताईने आज उपोषणाला नाव तर नक्कीच आपल्या जागेवरती आपल्या भूमीवरती आपल्या बाबांचं नाव लागलंच पाहिजे. मेन म्हणजे असं आहे, हा जो विमान होणार आहे हा आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे, हा जगामध्ये प्रसिद्ध होणार आहे. तर या भूमीवरती होतं त्या विमानचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागल्यानंतर आगरी समाजाची संपूर्ण कोळी समाज कराडी समाज या समाजाची मान उंचवली जाणार आहे. आणि या नक्कीच विमानचं नाव लागलंच पाहिजे. याच्यासाठी कितीही संघर्ष करायला लागला तरी आपण करायला रेडी आहे. आणि हा 95 गावचा प्रश्न नसून हा आगरी कोळी कराडी समाजाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेल्या समाजाचा हा प्रश्न आहे. जय दीपा. चला भाऊ इथे उभं राहू दे. मामा त्यानं दगडाला शेंदूर लावला म्हणजे ते होत नाही. बरोबर आहे, त्याला प्रयत्न करावं लागतं, तसं घडवावं लागतं. आमचं नावं पण आहे. काही लोकांना वाटते की बाबा हे आंदोलन रास्ता रोको करण्यासाठी आपण आलेलो नाहीये. तेवढी सर्वांनी तसंच घ्या. आणि तिला आपल्याला विनंती करायची आमदार अमोल शेठ ठाकूर, बालापाटी साहेब तसेच रास्ता रोको आपल्याला करायचा नाही. जय दिवा, जय दिवा, जय दिवा. हे जरूर खाली आपल्या रश्मिताईला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण दीपा पाटील यांच्या नावासाठी जेव्हा आंदोलन चालू आहे तिथे आपली उपस्थिती दाखवलेली आहे केतन तारेकरांनी. भाऊ तुमचं नाव काय? हा दिलखुश दलवी साहेब पारगावचे.